नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 7.1 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6 to 9 हे 4 प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 6 ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. पहा, येथे आपल्याला दोन शेप दिलेले आहेत. एक आहे कोनिकल आणि दुसरा आहे सिलेंड्रिकल. तर कोनिकल शेपचा वॉटर जग आहे, पाण्याचा जग आहे, त्याचा आकार कसा आहे? कोनिकल आहे. आणि एक पाण्याचे भांडे आहे, त्याचा आकार सिलेंड्रिकल आहे. तर कोनिकल वॉटर जग याची आपल्याला रेडियस आणि हाईट दिलेली आहे. त्याचप्रमाणे सिलेंड्रिकल वॉटर पॉट त्याची पण आपल्याला रेडियस आणि हाईट दिलेली आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर, असे किती पाण्याचे जग या भांड्यामध्ये बसतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला काय करावं लागेल? या कोनिकल वॉटर जगचं व्हॉल्यूम काढायचं आहे आणि या सिलेंड्रिकल वॉटर पॉटचं व्हॉल्यूम काढायचं आहे. या व्हॉल्यूमने आपल्याला डिवाइड करायचं आहे. पास सोडूया. फॉर कोनिकल वॉटर जग याची आपल्याला रेडियस R 3.5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि हाईट पण आहे H किती आहे? 10 सेंटीमीटर. आणि सिलेंड्रिकल वॉटर पॉट, फॉर सिलेंड्रिकल वॉटर पॉट पहा, येथे आपण रेडियससाठी स्मॉल r घेतलेला आहे. तर येथे आपण रेडियससाठी कॅपिटल R घेऊ 7 सेंटीमीटर. येथे हाईटला स्मॉल एस घेतलेला आहे आपण, तर येथे हाईटला आपण कॅपिटल एस घेऊ 10 सेंटीमीटर. पहा, ही पण हाईट 10 सेंटीमीटर आहे आणि ही पण हाईट 10 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला. नंबर ऑफ जग्स, किती जग बसतील? नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर, पाण्याने भरलेले जग, दॅट सिलेंड्रिकल वॉटर पॉट होल्ड, म्हणजे किती जग बसतील त्या वॉटर पॉटमध्ये होल्ड, इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल? याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम डिवाइड करावं लागेल. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वॉटर जग, म्हणजे कोनच्या आकाराचा पाण्याचा जग आणि सिलेंडरच्या आकाराचे पाण्याचे भांडे, कोनिकल वॉटर जग, इक्वल टू पा सिलेंडरचे व्हॉल्यूम म्हणजे काय? पाय R स्क्वेअर H, पाय R, येथे R कॅपिटल घेणार आपण, R स्क्वेअर आणि H कॅपिटल. आणि कोनचे व्हॉल्यूम 1/3 पाय R स्क्वेअर, येथे स्मॉल r घेणार आणि H स्मॉल h घेणार. पहा, कोनसाठी आपण स्मॉल लेटर घेतलेले आहेत आणि सिलेंडरसाठी कॅपिटल लेटर घेतलेले आहेत. पहा, इक्वल टू पाय आणि पाय कॅन्सल होतील. काय राहील? कॅपिटल R स्क्वेअर H अपॉन 1/3 R स्क्वेअर आणि H. पहा, आता व्हॅल्यू पुट करू. कॅपिटल R 7 व्हॅल्यू आहे, परंतु R स्क्वेअर आहे म्हणजे 7 × 7 करू, इंटू कॅपिटल H 10 आहे 1/3 इंटू स्मॉल r 3.5 आहे, परंतु स्क्वेअर असल्यामुळे 3.5 इंटू 3.5 आणि स्मॉल h 10 आहे. पहा, हे 10 आणि हे 10 कॅन्सल होतील. पहा, 3.5 याची डबल 7 आहेत, बरोबर आहे, म्हणजे 7 कॅन्सल होतील, 2 होईल. आणि 3.5च्या डबल 7 आहेत, म्हणजे हे 7 कॅन्सल होतील, 2 होतील. पहा, म्हणजे 2 × 2 काय राहत आहे? 2 × 2 म्हणजे 4 होतील, अपॉन हे 1/3, बरोबर आहे. पहा, 4/1/3 म्हणजे हे 3 वर जातील, 4 × 3 होईल, बरोबर आहे, म्हणजे काय? 12. पहा, आन्सर काय मिळेल? 12. देअरफॉर दी सिलेंड्रिकल पॉट कॅन होल्ड 12 jugs of water.
पहा इथे सेंटीमीटर वगैरे येणार नाही, कारण ही जगची क्वांटिटी आहे. 12 नंबर्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. पहा इथे आपल्याला हा कोन आहे आणि हा सिलेंडर आहे, बरोबर आहे. एकावर एक ठेवलेले आहेत, म्हणजे या सिलेंडरचा बेसचा एरिया आणि या कोनचा बेस एरिया दोन्ही इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजे ही रेडियस, म्हणजे कोनची रेडियस आणि या सिलेंडरची पण रेडियस इक्वल आहे, बरोबर आहे. आणि या कोनची हाईट आपल्याला दिलेली आहे 3 सेंटीमीटर. पहा ही हाईट किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. 3 सेंटीमीटर म्हणजेच काय, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ही लेंथ किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. आणि बेसचा एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, म्हणजे या बेसचा एरिया. त्याचप्रमाणे कोणच्या पण बेसचा एरिया किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर आहे. कारण एकावर एक ठेवलेले आहेत ते, म्हणून त्यांचे बेस एरिया इक्वल आहेत. आणि या पूर्ण फिगरचे व्हॉल्यूम किती दिलेले आपल्याला, 500 सेंटीमीटर क्यूब दिलेलं आहे. पहा पूर्ण फिगरचं व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला, व्हॉल्यूम दिलेलं आहे 500 सेंटीमीटर क्यूब. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड टोटल हाईट ऑफ द फिगर. या फिगरची टोटल हाईट म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ही लेंथ किती असेल एवढी आपल्याला फाइंड आउट करायची. पहा एवढी हाईट तर माहिती आहे आपल्याला, एवढी 3 आहे, बरोबर आहे. एवढी 3 आहे, तर एवढी आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. सपोज ही हाईट किती आहे, 3 आहे. ही एच घेऊ आपण, आणि ह्या एवढी हाईट किती घेणार आपण, कॅपिटल एस घेऊ. सोल्युशन. अ सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसेस. दोघांचे बेस इक्वल आहेत, बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे या कोनची रेडियस आणि सिलेंडरची रेडियस इक्वल आहे. रेडियस ऑफ कोन इक्वल टू रेडियस ऑफ सिलेंडर इक्वल टू आर. ही रेडियस किती आहे, आर आहे, आणि ही पण रेडियस आर आहे. एरिया ऑफ बेस, आपल्याला बेसचा एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ बेस एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे आपल्याला, बरोबर आहे. येथे आपण गिवन लिहू. हा आपल्याला एरिया दिलेला आहे. बेसचा एरिया, बेसला सर्कल आहे, बरोबर आहे. म्हणजे बेस एरिया म्हणजे काय, पाय आर स्क्वेअर. ही किंमत आपल्याला दिलेली आहे. एरिया ऑफ बेस म्हणजेच काय, पाय आर स्क्वेअर. ही किंमत किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. सपोज 1 नंबर, म्हणजे पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती झालेली आहे, एवढी आहे, बरोबर आहे. आता स्मॉल एच आपण सिलेंडरच्या हाईटसाठी घेतलेला आहे, तर कॅपिटल एच आपण कोनच्या हाईटसाठी घेतलेला आहे, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, एच आणि एच म्हणजे ही हाईट आणि ही हाईट, कॅपिटल एच प्लस स्मॉल एच, एवढी हाईट किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला एवढी लेंथ किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. कारण ही माहिती आहे, ही लेंथ आपल्याला काढावी लागेल. दोघांची ॲडिशन केली म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. कॅपिटल एच बी दी हाईट ऑफ कोन. टोटल फिगरचं व्हॉल्यूम दिलेलं आहे आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर. या टोटल फिगरचं व्हॉल्यूम किती आहे, 500 सेंटीमीटर क्यूब. हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. देअरफॉर पहा व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर म्हणजे काय, या कोनचे व्हॉल्यूम आणि सिलेंडरचे व्हॉल्यूम म्हणजे काय, हे टोटल व्हॉल्यूम होईल. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आणि प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू 500. फॉर्म्युले पुट करू. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, पहा सिलेंडरचं व्हॉल्यूम म्हणजे काय, पाय आर स्क्वेअर एच.
पाय आर स्क्वेअर आणि एच, स्मॉल एच आहे सिलेंडरसाठी, आणि प्लस व्हॉल्यूम ऑफ कोनचं व्हॉल्यूम 1/3 पाय, येथे आर तोच आहे स्मॉल, परंतु एच कोणता आहे, कॅपिटल आहे, आणि इक्वल टू 500. येथे पाय आर स्क्वेअर आहे, येथे पण पाय आर स्क्वेअर आहे, आपण कॉमन काढू. म्हणजे पाय आर स्क्वेअर जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेटमध्ये येथे एच राहील आणि प्लस 1/3 हे एच राहतील, बरोबर आहे, इक्वल टू 500. पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर फ्रॉम 1, बरोबर आहे. म्हणजे या व्हॅल्यू ऐवजी आपण पुट काय करणार, 100. एच स्मॉल एच किती आहे, 3 आहे, 3 प्लस याला आपण असं लिहू शकतो हे 1 × एच म्हणजे एच होतील आणि अपॉन 3, बरोबर आहे, इक्वल टू 500. देअरफॉर 3 + h/3 हा ब्रॅकेट हे येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे गेल्यावर डिव्हिजनमध्ये जातील, अपॉन 100, बरोबर आहे. देअरफॉर कम्प्लीट 5ने डिवाइड करता येईल, म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 3 + h/3 इक्वल टू 5, बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे h/3 इक्वल टू हे 3 इकडे मायनसमध्ये होतील, -3, बरोबर आहे. देअरफॉर h/3 5 - 3 म्हणजे 2, बरोबर आहे. हे 3 इथे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, म्हणजे एचची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 3 × 2, हे 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. देअरफॉर एच इक्वल टू 6 सेंटीमीटर. कॅपिटल एचची व्हॅल्यू किती आली, 6. ही 6 आहे कॅपिटल एच आणि ही स्मॉल एच 3 आहे. म्हणजे दोघांची ॲडिशन म्हणजे काय होईल, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतची हाईट म्हणजे या फिगरची टोटल हाईट असेल 6 + 3 म्हणजे 9 सेंटीमीटर. कॅपिटल एच म्हणजे काय, कोनची हाईट मिळाली आपल्याला, बरोबर आहे. देअरफॉर हाईट ऑफ कोन ती किती मिळाली, 6 सेंटीमीटर. नाऊ टोटल हाईट ऑफ फिगर, त्या फिगरची टोटल हाईट किती होईल, इक्वल टू हाईट ऑफ सिलेंडर आणि हाईट ऑफ कोन. इथे लिहिणार हाईट ऑफ सिलेंडर प्लस हाईट ऑफ कोन. हाईट ऑफ सिलेंडर म्हणजे स्मॉल एच आणि हाईट ऑफ कोन म्हणजे कॅपिटल एच. दोघांची ॲडिशन ही 3 आहे आणि एचची व्हॅल्यू 6 काढली आपण, दोघांची ॲडिशन 9 सेंटीमीटर, बरोबर आहे. टोटल हाईट ऑफ फिगर इक्वल टू 9 सेंटीमीटर. प्रथम हे पेज आहे आणि या पेजनंतर आपल्याला यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे एक खेळणी आहे, टॉय आहे, आणि ही टॉय कशी आहे, येथे हेमिस्फेअर आहे. या टॉयचा एवढा पोर्शन कसा आहे, हेमिस्फेअर आहे, आणि एवढा पोर्शन सिलेंडर आहे, आणि हा भाग कसा आहे, कोनिकल आहे. तर या 3 शेपपासून ही खेळणी तयार झालेली आहे, टॉय तयार झालेली आहे. टोटल सरफेस एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, येथे हेमिस्फेअर आहे, हा सिलेंडर आहे, म्हणजे ही जी रेडियस आहे 3 सेंटीमीटर, तीच रेडियस किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे हेमिस्फेअरला रेडियस किती आहे, 3 सेंटीमीटर, बरोबर आहे. आपल्याला तिघांचे पण एरिया काढायचे आहेत. कर्व सरफेस एरिया 3 शेपचा काढायचा आहे, हेमिस्फेअरचा, सिलेंडरचा आणि कोनचा. फ्रॉम फिगर, खूप सोपा प्रश्न आहे. सोल्युशन फ्रॉम फिगर. फ्रॉम फिगर आकृतीनुसार हेमिस्फेअरची रेडियस, सिलेंडरची रेडियस आणि या कोनची रेडियस कशी आहे, इक्वल आहे. फ्रॉम फिगर हेमिस्फेअर
सिलेंडर and cone have equal radius. बरोबर आहे. ती किती आहे? 3 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू किती आहे ते? 3 सेंटीमीटर. पहा, प्रथम आपण काय करू, या हेमिस्फिअरचा कर्व सरफेस एरिया काढू. तो किती असतो? 2πr². 2πr². बरोबर आहे. ही व्हॅल्यू फाइंड आउट करू म्हणजे याचा आपल्याला कर्व सरफेस एरिया मिळेल. बरोबर आहे. आणि हे सिलेंडर आहे. या सिलेंडरचा एरिया किती असतो? 2πrh. 2πrh. आणि कोन आहे. कोनचा काय असतो? कर्व सरफेस एरिया πrl. बरोबर आहे. येथे एलची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही, ती काढता येईल कारण रेडियस आणि हाईट माहिती आहे. बरोबर आहे. प्रथम आपण काय करू, हेमिस्फिअरचा कर्व सरफेस एरिया काढू. कर्व सरफेस एरिया, प्रथम हा सरफेस एरिया काढू, नंतर हा काढू आणि नंतर हा काढू. कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर म्हणजे काय? 2πr². पाय, येथे पण पाय आहे, येथे पाय आहे, येथे पाय आहे. म्हणजे आपण काय करू, पायची व्हॅल्यू पुट करायचीच नाही, आपण आन्सरच पायच्या फॉर्ममध्ये काढणार आहोत. 2πr². 2 पायची व्हॅल्यू टाकायचीच नाही, आपण असंच राहू देऊ. आणि r². r म्हणजे किती आहे? 3 सेंटीमीटर. बरोबर आहे. 3चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर म्हणजे काय होईल? 2 × पाय × 9 म्हणजे काय होईल? 9 × 2 18. 18 पाय. कॅल्क्युलेशनला आवड होईल त्यामुळे पायची व्हॅल्यू आपण पुट करायचीच नाही, असंच राहू देऊ. 18 पाय एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. हा एरिया किती मिळाला आपल्याला? 18 मिळाला. 18 पाय. 18 पाय. बरोबर आहे. आता हा कर्व सरफेस एरिया काढू कारण आरची व्हॅल्यू माहिती आहे, एच पण आपल्याला दिलेली आहे. ही काय आहे? एच आहे. बरोबर आहे. सिलेंडरसाठी हाईट ही घ्यायची आपल्याला, सपोज 1 नंबर. आता कर्व सरफेस एरिया आपण सिलेंडरचा फाइंड आउट करू. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर तो किती असतो? 2πrh. 2πrh. 2 पायची व्हॅल्यू पुट करायची नाही, अशीच राहू देऊ. आरची व्हॅल्यू 3 आहे आणि एच म्हणजे काय? ही हाईट होईल. बरोबर आहे. 40. हे किती होतील? 40 × 3 म्हणजे 120. 120 × 2 म्हणजे 240 पाय. हा एरिया किती मिळाला आपल्याला? 240 पाय. बरोबर आहे. हा एरिया काढला आपण, हा पण काढला. आता हा काढायचा आहे. त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे? πrl. परंतु एलची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. ही काय आहे? एच आहे आणि ही आर आहे. म्हणजे ही एल आहे, ही तिरकस उंची, स्लॅन्ट हाईट एल. प्रथम आपल्याला काय करावं लागेल? या कोनचा सरफेस एरिया, या कोनचा कर्व सरफेस एरिया काढण्यासाठी आपल्याला एलची व्हॅल्यू माहिती पाहिजे. प्रथम आपण आर आणि एचची व्हॅल्यू माहिती असल्यामुळे आपण एलची व्हॅल्यू फाइंड आउट करू. नाऊ फॉर कोनिकल पार्ट, कोनसाठी रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर आहे आणि हाईट किती आहे? 4 सेंटीमीटर दिलेली आहे. बरोबर आहे. हाईट 4 आहे म्हणजे एल फाइंड आउट करता येईल. लेट एल बी दी स्लॅन्ट हाईट. एल म्हणजे काय? स्लॅन्ट हाईट, तिरकस उंची, स्लॅन्ट हाईट ऑफ कोन. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, L² = R² + H². कारण इथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. बरोबर आहे. म्हणजे पायथागोरस थेरम इथे अप्लाय होईल. L² = R² + H². व्हॅल्यू पुट करू. R 3 आहे, 3चा स्क्वेअर आणि H 4 आहे, 4चा स्क्वेअर. म्हणजे काय होईल? 3चा स्क्वेअर 9 आणि प्लस 4चा स्क्वेअर 16. ही व्हॅल्यू मिळेल 25. ही व्हॅल्यू कशाची आली? L² ची. बरोबर आहे. आपल्याला एल पाहिजे.
म्हणजे स्क्वेअर रूट 25चं स्क्वेअर रूट 5 म्हणजे एलची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर. पहा एल फाइंड आउट केला आपण, बरोबर आहे. आता आपल्याला पायची व्हॅल्यू टाकायची नाही आहे, परंतु आर आणि एल माहिती आहे, म्हणजे हा पण कर्व सरफेस एरिया आपल्याला काढता येईल. पहा आता पुढच्या पानावर लिहितो मी. कर्व सरफेस एरिया ऑफ कोनचा कर्व सरफेस एरिया म्हणजे पाय आर एल, बरोबर आहे. पायची व्हॅल्यू ॲज इट इज R3 आहे आणि एलची व्हॅल्यू काढली आपण 5. 3 × 5 15 पाय. पहा तीनही एरिया आपण पायच्या फॉर्ममध्ये काढलेले आहेत. सपोज हे 3 नंबर. नाऊ टोटल हा सरफेस एरिया किती आला 15 पाय. पहा तिघांची ॲडिशन होईल. टोटल सरफेस एरिया म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ टॉय 18 पाय प्लस 240 पाय आणि प्लस 15 पाय. तिघांची ॲडिशन किती होईल 18 प्लस 240 प्लस 15 म्हणजे 273. हे पाय ॲज इट इज. पाय इथे देणार आपण फ्रॉम 1, 2 and 3. पहा प्रथम हे पेज आहे आणि या पेजनंतर हे पेज आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इन फिगर अ सिलेंड्रिकल व्रॅपर ऑफ फ्लॅट टॅबलेट्स. पहा या प्रकारच्या फ्लॅट टॅबलेट्स आहेत आणि या टॅबलेट ठेवण्यासाठी व्रॅपर आहे म्हणजे कवर आहे. या टॅबलेट ठेवण्यासाठी एक असा बॉक्स आहे, तो पण कसा आहे सिलेंड्रिकल शेपचा आहे. पहा टॅबलेट पण कशी आहे सिलेंड्रिकल आहे, कारण पहा बॉटमला पण सर्कल आहे, टॉपला पण सर्कल आहे आणि ही जाडी आहे, हाईट आहे, म्हणजे टॅबलेट पण कशी आहे सिलेंड्रिकल शेपची आहे. पहा या टॅबलेटची थिकनेस म्हणजे या टॅबलेटची हाईट थिकनेस आपल्याला किती दिलेली आहे 5 mm आणि या टॅबलेटची रेडियस ही दिलेली आपल्याला 7 मिलीमीटर 7 mm. हा शेप व्रॅपरचा आहे. टॅबलेट ठेवण्यासाठी एक बॉक्स आहे समजा व्रॅपर म्हणजे कवर टॅबलेट ठेवण्यासाठी आणि ही टॅबलेट आहे. टॅबलेटचा डायमीटर आहे हा डायमीटर दिलेला आहे 14 mm म्हणजे काय असेल रेडियस किती असेल 7 mm, बरोबर आहे. डायमीटरचे हाफ पहा म्हणजे येथे रेडियस किती आहे यासाठी आपण स्मॉल आर घेऊ, यासाठी कॅपिटल आर घेऊ. येथे हाईट म्हणजे एच किती आहे 5 mm. येथे हाईट किती आहे 10 सेंटीमीटर. पहा सर्व युनिट आपले mm मध्ये आहेत, परंतु हे युनिट कसं आहे सेंटीमीटरमध्ये. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ही हाईट यासाठी आपण कॅपिटल एच घेऊ. 10 सेंटीमीटर आहे म्हणजेच काय 100 mm, कारण 1 सेंटीमीटर म्हणजे काय 10 mm. 10 सेंटीमीटर म्हणजे 100 mm. पहा आता सर्व युनिट आपले mm मध्ये आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे या आकाराच्या किती टॅबलेट यामध्ये बसतील. आपल्याला काय करावं लागेल याचं व्हॉल्यूम काढावे लागेल, याचंही व्हॉल्यूम काढावं लागेल, या व्हॉल्यूमला या व्हॉल्यूमने डिवाईड करावं लागेल. ज्याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व केलेला आहे त्याचप्रमाणे आहे. पहा सोल्युशन फॉर अ सिलेंड्रिकल व्रॅपर. दोन्ही पण शेप सिलेंड्रिकल आहेत. पहा इथे आपण कॅपिटल आर म्हणजे रेडियस घेऊ, ती किती आहे 7 mm. परंतु आपला डायमीटर दिलेला आहे, रेडियस दिलेली नाही, डायमीटर दिलेला आहे, तो किती आहे 14 mm आहे. म्हणजेच आपण यावरून काय करणार रेडियस फाइंड आउट करणार, ती किती येईल 7 mm. आणि हाईट 10 सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर म्हणजेच काय 100 mm. रेडियस आहे 7 mm आणि हाईट आहे 100 mm. हे झालं व्रॅपरसाठी. आता टॅबलेटसाठी फॉर सिलेंड्रिकल टॅबलेट
पहा यासाठी रेडियस दिलेली आहे 7 mm आणि हाईट म्हणजे जाडी म्हणजे थिकनेस ही काय हाईट होईल 5 mm. दोन्ही पण शेप सिलेंड्रिकल आहेत म्हणजे आपल्याला सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. येथे लिहिणार नंबर ऑफ टॅबलेट्स म्हणजे किती टॅबलेट बसतील, नंबर ऑफ टॅबलेट्स दॅट कॅन बी wrapped म्हणजे त्या व्रॅपरमध्ये एवढ्या टॅबलेट बसतील. किती बसतील इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ व्रॅपर व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल wrapper अपॉन व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल टॅबलेट. पहा शेप आपला सिलेंडर असल्यामुळे सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. तो काय आहे πr²h πr. पहा यासाठी आपण कॅपिटल R घेणार r² आणि कॅपिटल H आणि टॅबलेटसाठी πr² म्हणजे स्मॉल r² आणि स्मॉल h. आता व्हॅल्यू पुट करू. पहा इक्वल टू हे पाय कॅन्सल होतील बरोबर आहे. काय राहील कॅपिटल R² H आणि स्मॉल r² H. व्हॅल्यू पुट करू. पहा कॅपिटल R किती आहे 7 mm परंतु स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स आपण मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिणार आहोत 7 × 7. H किती आहे 100 mm कारण सेंटीमीटर लिहायचं नाही आपल्याला सर्व युनिट mm मध्ये आहेत म्हणून येथे लिहिणार आपण 100 mm. पहा स्मॉल r 7 आहे परंतु स्क्वेअर असल्यामुळे 7 × 7 होईल बरोबर आहे. H किती आहे 5. पहा हे 7 कॅन्सल होतील हे 7 कॅन्सल होतील हे 7 कॅन्सल हे 7 कॅन्सल म्हणजेच काय आता 5ने डिवाइड करू 100ला कंप्लीट 20 आन्सर मिळेल बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळते 20. म्हणजे नंबर ऑफ टॅबलेट्स दॅट कॅन बी wrapped 20. Therefore 20 tablets can be wrapped in the wrapper. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.